नमस्कार मंडळी, मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, गेले 3-4 दिवस भयंकर पाऊस पडतोय आणि त्याने मी पुरता गारठलो आणि थंडी ताप याने ग्रस्त होऊन कालचा दिवसभर झोपून होतो. काही अभ्यास करता आला नाही, काही नाही. त्यामुळे काल रात्री व्हिडिओ टाकता आलेला नाही ज्योतिषाचा. आत्ता सुद्धा टाकतोय म्हणजे काय तर अत्यंत त्रोटक, म्हणजे आठवड्यातले कुठले दिवस कुठल्या राशीला चांगले जातील, कुठले दिवस वाईट जातील आणि कुठले मध्यम जातील एवढंच फक्त मी सांगणार आहे. बाकी डिस्क्रिप्शन काहीही देणार नाही आहे. तर मेष राशीला सोमवार मंगळवार बुधवार वाईट आहेत, खर्चाचे आहेत, मनस्तापाचे आहेत. गुरुवार शुक्रवार हे बरे आहेत, सामान्य जातील आणि आठवड्याचा शेवट मात्र उत्तम जाईल, धनदायक जाण्याची शक्यता आहे. वृषभ रास, सोम मंगळ बुध अतिशय उत्तम आहे, तुम्ही कराल ते होईल. गुरुवार शुक्रवार मात्र सांभाळून राहा, खिसा पाकिट सांभाळा. आठवड्याचा शेवट हा समान राहील, म्हणजे काही वाईटही होणार नाही आणि चांगलंही होणार नाही. मिथुन रास, उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने पहिले 3 दिवस बुधवारपर्यंत अतिशय उत्तम आहेत. त्यातनं सगळा फायदा वगैरे तुम्हाला शुक्रवारपर्यंत होईल. मात्र आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सांभाळावं लागेल. हातात आलेले पैसे घालवण्याची शक्यता आहे, तेव्हा सांभाळून राहा. कर्क राशीच्या माणसांसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे. सोम मंगळ बुध हे प्रवास होतील, धार्मिक कार्यात भाग घ्यायला लागेल वगैरे वगैरे. अतिशय चांगला आहे, भाग्योदयच्या घटना घडू शकतात. गुरुवार शुक्रवार उद्योगधंदा नोकरी व्यवसायासाठी अतिशय उत्तम आहेत आणि शनिवार रविवार सर्वतोपरी लाभ होण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. सिंह रास, सोम मंगळ बुध सांभाळा, पावसात जास्त फिरू नका, नाही तर माझ्यासारखी परिस्थिती होईल. गुरुवार शुक्रवार हा चांगला आहे. गुरुवार शुक्रवारी प्रवास होण्याची शक्यता आहे, भाग्योदयकारक घटना घडतील वगैरे वगैरे. आणि आठवड्याच्या शेवटी नोकरी धंदा उद्योग व्यवसायासाठी चांगला आहे. कन्या रास, पार्टनर वैवाहिक सुख या दृष्टीने सोमवार ते बुधवार अतिशय उत्तम आहे. मात्र गुरुवार शुक्रवार शरीर प्रकृती सांभाळावी लागणार आहे. शरीर प्रकृतीला त्रास होईल, डॉक्टरकडे जायला विसरू नका. आठवड्याचा शेवट चांगला आहे, एखादी भाग्योदयकारक जीवनाला कलाटणी देणारी घटना घडू शकते. तुळ रास जी माझी आहे, सोमवार मंगळवार बुधवार शरीर प्रकृतीसाठी अतिशय वाईट आहे. सर्दी खोकला ताप पडस वगैरे होण्याची शक्यता आहे. गुरुवार शुक्रवार चांगला आहे. परत या आठवड्याच्या शेवटी हात झालेला त्रास पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, सोमवार अतिशय उत्तम आहे. सोम मंगळ बुध 3 दिवस संततीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. संततीची भेट होईल, संततीकडून चांगली बातमी कळेल वगैरे वगैरे. गुरुवार शुक्रवार शरीर प्रकृती सांभाळा, हाताखालच्या माणसांपासून सावध राहा, गुप्त शत्रूपासून सावध राहा. आठवड्याच्या शेवटी वैवाहिक पार्टनरच्या बरोबर आनंदात जाईल. धनुरास, सोम मंगळ बुध घरात राहायची वेळ येईल, घराकडे लक्ष द्यायची वेळ येईल, घराची डागडुजी वगैरे करण्याची वेळ येईल. आई असेल तर आईकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. गुरुवार शुक्रवार भावंडांकडे लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला कर्तृत्वाच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा तुम्हाला शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे. मकर रास, मकरेला उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने सोमवार ते बुधवार चांगला आहे. भावंडांच्या भेटी होतील, भावंडांची गप्पा मारल्या जातील, छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. मध्यावर्ती म्हणजे गुरुवार शुक्रवार आईकडे लक्ष द्यावं लागेल, घराकडे लक्ष द्यावं लागेल.
बोलण्यावरती ताबा ठेवायला लागेल, नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींनी गैरसमज होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट संततीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे, संततीचं सुख लाभेल. कुंभ रास सोम मंगळ बुध पैशाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहेत. गुरुवार शुक्रवार भावंडांच्या भेटी होण्याच्या दृष्टीने, छोटे प्रवास घडण्याच्या दृष्टीने, कर्तृत्वाच्या दृष्टीने चांगला आहे. आठवड्याचा शेवट हा थोडासा मानसिकदृष्ट्या त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. मीन रास सोमवार मंगळवार बुधवार काहीही घडणार नाही, जसे आहात तसे राहाल. गुरुवार शुक्रवारी मात्र 2 पैसे मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाकडून तुम्हाला चांगली बातमी कळू शकते. तर मंडळी, हे अतिशय त्रोटक असं 12 राशींचं भविष्य होतं. निव्वळ घेतला बसा टाकायचा नाही म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.